MST-CET 2025-26 तर रिझल्टबद्दल संपूर्ण अपडेट विद्यार्थ्यांना मिळालेले आहे। तर रिझल्ट चेक करण्याची प्रोसेस काय असणार आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट चेक करण्याची संपूर्ण जी प्रोसेस असणार आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता, सर्वप्रथम विद्यार्थ्यांना CET सेलच्या साइडला यायचं आहे। CET सेलच्या साइडला आल्यानंतर सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे CET एक्झामिनेशन पोर्टल 2025-26, तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। तर यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा ईमेल आयडी टाकायचा आहे, त्यानंतर तुम्ही जो पासवर्ड सेट केलेला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे, जो तुम्ही हॉल तिकीटच्या वेळेस यूज केलेला आहे किंवा तुमची आन्सर की आलेली आहे तेव्हा तुम्ही यूज केलेला आहे तोच आयडी पासवर्ड तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा। त्यानंतर साइन इनला क्लिक करायचा, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोफाइलमध्ये इन्सर्ट होणार। प्रोफाइलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये जर तुम्ही खाली आले तर तुम्हाला संपूर्ण जे रजिस्ट्रेशन वगैरे हॉल तिकीट संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे बघू शकता की स्कोर कार्ड। तर तुमचे जे स्कोर कार्ड असणार आहे हे तुमच्या स्कोर कार्डचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या अगोदर जी आपण आन्सर की होती ती ऑब्जेक्शन ट्रॅकरमध्ये चेक केलेली होती। तर स्कोर कार्डच्या जे ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही की MST-CET PCB ग्रुप, MST-CET PCM ग्रुप, म्हणजे दोन्ही ग्रुप जर तुम्ही फॉर्म फिलअप केलेले असेल तर दोन्ही CET फॉर्मचे तुम्हाला स्कोर कार्ड तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर रिझल्ट लागल्याबरोबर तुम्ही इथून तुमचे गेट स्कोर कार्डला क्लिक केल्याबरोबर तुम्ही तुमचे स्कोर कार्ड डाउनलोड करू शकता। तर याच प्रोसेसनी तुम्हाला तुमचा रिझल्ट चेक करावा लागेल। तर भरपूर विद्यार्थी विचारत होते की आमचे स्कोर कार्ड आम्हाला कुठे दिसणार, तर सेम टू सेम जी प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला रिझल्ट लागल्याबरोबर तुम्हाला कुठेही कोणतीही अडचण येणार नाही आणि डायरेक्टली तुम्ही तुमचा जो रिझल्ट आहे म्हणजे तुमचे जे स्कोर कार्ड आहे हे तुम्ही बघू शकता। तर MST-CET 2025-26 ची ॲडमिशन प्रोसेससुद्धा रिझल्ट लागल्याबरोबर सुरू होणार आहे। तरी विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट जी लिस्ट आहे ही आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। डॉक्युमेंट्स चेक करा, डॉक्युमेंट्स रेडी करा, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। आणि MST-CET 2025-26 च्या ॲडमिशन प्रोसेससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।